दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा 4 महिन्यांपासून सुरू होती। शरद पवारांनी ही माहिती दिली आहे। जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये विलिनीकरणावर चर्चा सुरू होती। 12 तारखेला विलिनीकरणाचा निर्णय जाहीर होणार होता असंही पवारांनी म्हटलंय। विलिनीकरणाची चर्चा झाली होती पण आता त्यात खंड पडला असंही पवारांनी म्हटलंय। विलिनीकरणाच्या चर्चेत मी सहभागी नव्हतो। अजित पवारांची एकत्र येण्याची इच्छा होती। अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी ही आमची इच्छा आहे असंही पवारांनी म्हटलंय। एकत्र आलं तर हा गाडा पुढे जाईल। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याच्यावर गेली 4 महिने पक्षाची चर्चा चालू होती आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार जयंत पाटील यांच्याकडे होतं। सगळं डिस्कशन या लोकांनी खावं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलं तर हा गाडा मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी त्यासाठी एक होत होता। सिरीज ऑफ मिटिंग आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली मला एवढं माहिती आहे। शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत हे काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। मागच्या 4 महिन्यांपासून राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी एक व्हावी ही अजित पवारांची इच्छा होती। त्यांची इच्छा पूर्ण व्हावी ही आमची इच्छा आहे असंही शरद पवारांनी म्हटलंय। दरम्यान सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार या संदर्भातली माहिती नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। आपल्याशी चर्चा झाली नसल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेणार आहेत। अजित पवारांना जाऊन 72 तास लोटून अगदी काही मिनिटं झालेली आहेत। अशामध्ये शरद पवारांची ही पत्रकार परिषद होते। शरद पवारांनी हे सगळं मांडणं नेमकं काय मागच्या 4 महिन्यांपासून घडत होतं, आता पुढे काय होणं त्यांना अपेक्षित आहे, मात्र होईल का नाही हे सगळं बोलणं, याचे काय राजकीय अर्थ घ्यायचे, कसं विश्लेषण करायचं? विक्रांत, शरद पवार यांची संमती असताना सुनेत्रा पवार यांनी शपथ घेत आहेत का याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला होती आणि आज ते क्लिअर झालेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यानंतर पहिल्यांदा शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला थेट बारामतीमध्ये आणि त्यांनी स्पष्ट केलं की सुनेत्रा पवार यांच्यासोबत अस्थि विसर्जनानंतर कुठलाही संवाद झालेला नाही आणि आपल्याशी न बोलता सुनेत्रा पवार या मुंबईमध्ये दाखल झाल्या, त्यामुळे कुटुंबातल्या कुणालाही त्यांच्या निर्णयाबाबत माहिती नाही। आणि काल रात्री पुण्यातील न्यूजवर आपण ही बातमी ब्रेक केलेली होती की सुप्रिया सुळे, रोहित पवार, शरद पवार यांना माहीत नसताना हा मोठा निर्णय जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेला आहे दादांच्या पक्षानं। आणि त्यानंतर दुसरं म्हणजे दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची जी चर्चा होती ती यापूर्वी सुसंवाद राहावा दोन्ही पक्षात म्हणून सकारात्मक चर्चा होती असं शरद पवार यांनी सांगितलं आहे। जयंत पाटील आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांमध्ये याबाबतची चर्चा झालेली होती पण आता खंड पडलाय। खंड हा शब्द शरद पवार यांनी विक्रांत वापरलेला आहे। आपण कालपासून सांगतोय की आता विलिनीकरण हे लांबणीवर गेलेलं आहे असं म्हणता येईल, कारण सध्या तर विलिनीकरण होणं शक्य नाही। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार वेगळा काही निर्णय घेतात का किंवा चर्चा करतात का शरद पवारांनी त्यांच्या पक्षातल्या नेत्यांबरोबर हे बघणं महत्वाचं आहे। मात्र आता त्या विलिनीकरणाची जी चर्चा झालेली होती त्यामध्ये आता खंड पडलेला आहे आणि शपथविधीची देखील मला कुठलीही माहिती नाही असं शरद पवार यांनी थेट सांगितलेलं आहे। त्यामुळं आता क्लिअर झालेलं आहे की सुनेत्रा पवार यांनी जो निर्णय घेतलाय तो त्यांच्या पक्षीय लेव्हलवर निर्णय घेतलेला आहे। म्हणजे पवार कुटुंबातले सदस्य म्हणून किंवा एक वरिष्ठ नेते म्हणून शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील यांना न सांगता हा पूर्णपणे निर्णय झाला, ही एक तर क्लिअर झालेला आहे। आणि दुसरं म्हणजे विलिनीकरणाची जी चर्चा होती ती आता त्याला म्हणजे पूर्णविराम म्हणता येणार नाही, मात्र त्यामध्ये सध्या तरी आता कुठलीही प्रगती होताना दिसत नाही आणि ती दिसणारही नाही यापुढे। विक्रांत, बरं, धन्यवाद संदीप दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।